Question 14. Find the coordinates of the orthocenter of the triangle whose vertices are A, B, C, and coordinates of point A are 2, -2, B 1, 1 and C -1, 0. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत ऑर्थोसेंटरचे. म्हणजे ऑर्थोसेंटर ह्या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स म्हणजे निर्देशक फाइंड आउट करायचे. Now what is orthocenter of a triangle? Is the point where the three altitudes of the triangle intersect, and it is usually represented by letter H. H is orthocenter point. Where is the orthocenter located? In acute angle, orthocenter is located inside the triangle. In right angle triangle, the orthocenter is located at the vertex of the right angle, and in obtuse triangle, the orthocenter is located outside the triangle. And what is altitudes? Altitudes is nothing but the perpendicular drawn from the vertex to the opposite side of the triangle. इथे आपण XY coordinate system वर point locate करू. A point having coordinate 2 and -2. X coordinate is 2 and Y coordinate is -2. Therefore point is here 2 and -2. B coordinate having B point having coordinate 1 and 1. 1 and 1, 1 and 1. Therefore point is here. And C point having coordinate -1 and 0. -1 is here and 0 is here. Therefore point is located here. C point having coordinate -1 and 0. Y coordinate is 0. तर हे 3 पॉइंट्स आपल्याला मिळाले. इथे आपण असा ट्रायंगल काढू. ह्या ट्रायंगलचा आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑर्थोसेंटर काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला परपेंडिक्युलर हे त्याच्या व्हर्टेक्स पासून समोरच्या बाजूवर टाकायचं आहे, आणि जिथे हे त्याचे परपेंडिक्युलर अल्टिट्यूड्स इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला आपण ऑर्थोसेंटर पॉईंट असं नाव द्यायचं. आता इथे आपण मोठी डायग्राम काढलेली आहे. तर इथे A, B आणि C असे पॉईंट्स आहेत. B चे कोऑर्डिनेट्स आहेत 1, 1, A चे 2, -2 आणि C चे -1 आणि 0. हा जो पॉईंट आहे हा आहे H पॉईंट. आणि इथून C व्हर्टेक्स पासून अपोजिट साईड, C व्हर्टेक्सच्या समोरची साईड म्हणजे अपोजिट साईड आहे AB. ह्याच्यावर हा परपेंडिक्युलर अल्टिट्यूड आहे. तसंच A पासून BC वर हा परपेंडिक्युलर आहे, आणि B पासून CA वर हा परपेंडिक्युलर आहे. आणि इथे ह्या पॉईंटला हे सगळे इंटरसेक्ट होतात. ह्या पॉईंटला काय म्हणायचं? ऑर्थोसेंटर पॉईंट. ऑर्थोसेंटर पॉईंट. अँड जनरली इट इज डिनोटेड बाय H. तर इथे H चे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे, निर्देशक काढायचे. म्हणजे इथे H हा पॉईंट ह्या परपेंडिक्युलरवर पण आहे, ह्या परपेंडिक्युलरवर पण आहे आणि ह्या परपेंडिक्युलरवर पण आहे. जर आपण ह्याचं इक्वेशन काढलं, ह्याचं इक्वेशन काढलं आणि ह्याचं इक्वेशन काढलं, तर इथे ह्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ऑर्थोसेंटर पॉईंटचे, ते हे तिन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करणार. तर आता आपण फक्त 2 इक्वेशन जरी काढले कोणत्याही 2 परपेंडिक्युलरचे, तरी आपण इथे 2 इक्वेशनचा उपयोग करून X आणि Y म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थोसेंटर पॉईंट काढू शकतो. तर इथे आपण आधी साईडचा स्लोप काढू आणि त्याच्यावर जो परपेंडिक्युलर आहे त्याचा स्लोप आपल्याला मग काढता येईल. इथे B आणि C स्लोप ऑफ साइड BC ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, इथे कोऑर्डिनेट्सचा इथे उपयोग आहे x1 y1 x2 आणि y2 असे कोऑर्डिनेट्स घेऊ. आधी स्लोप काढायचा आहे. मग y2 - y1 म्हणजे 0 - 1 0 - 1 x2 - x1 -1 -1 -1 -1 and -1 म्हणजे -1 डिवायडेड बाय -2 मीन्स हाफ. मग ह्या BC चा स्लोप आलेला आहे, ह्या जी साईड आहे ट्रायंगलची BC त्याचा स्लोप आहे हाफ. आता त्याच्यावरून आपल्याला इथे परपेंडिक्युलर विच इज ड्रॉन फ्रॉम व्हर्टेक्स A टू द अपोजिट साइड BC इज काढायचं. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा M1 into M2 इक्वल टू -1. जर आपल्याला साईडचा स्लोप माहिती आहे, सपोज M1 इज हिअर हाफ, then M2 is -1 divided by M1. Means -1 divided by here the slope of BC is half. Therefore -2. मग slope of this perpendicular is -2. मग आता स्लोप माहिती आहे आणि एक कोऑर्डिनेट्स माहिती आहे त्या रेषेवरचा, त्या परपेंडिक्युलरवरचा, त्यावरून आपण ह्याचं इक्वेशन काढू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा आहे y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. m आहे स्लोप ऑफ द परपेंडिक्युलर -2 आणि x1 आणि x2 काय घ्यायचं आपल्याला. तर इथे आता x1 आणि x2, x1 आणि y1 हे घ्यायचे. मग x - x1 x -2 and y -2. y1 is -2, y plus 2, negative become positive, equal to -2x plus 4, 2 into 2 4, negative become positive. Now take all these terms to LHS
साइड, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार, +2x म्हणजे 2x - 4 + y + 2 = 0, मीन्स 2x + 4 - 2 = 0. हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला. 2x + y आणि -4 + 2 मीन्स -2. तर हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, 2x + y = 2. 2x + y = 2. ही टर्म RHSला घेतली. 2x + y = 2. आता इथे ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता सेकंड इक्वेशन काढू. इथे आता आपण एबीचं म्हणजे BA किंवा एबीचं आपण आधी स्लोप काढू आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर हा जो परपेंडिक्युलर आहे त्याचा स्लोप आपल्याला काढता येईल. आता स्लोप ऑफ द साइड AB, स्लोप ऑफ द साइड AB ऑफ ट्रायंगल इक्वल टू, मग आता परत x1 y1 x2 y2. स्लोप काढण्यासाठी फॉर्म्युला आहे y2 - y1 / x2 - x1. स्लोप आता y2 आहे -1 -2 डिवायडेड बाय x2 आहे 1 -2 मीन्स 1 + 2, निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, and 1 - 2 - 1, 3/1 मीन्स -3. The slope of AB is -3. Therefore, slope of perpendicular on AB is 1/3. याचा स्लोप आपण काढलेला आहे आणि आपल्याला एक कोऑर्डिनेट्स पण माहिती आहे. ह्याच्यावर जो इथून जो आपण परपेंडिक्युलर टाकला ह्या व्हर्टेक्स पासून, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -1 आणि 0. तिथे त्याचा उपयोग करायचा आपल्याला. C कोऑर्डिनेट C हवी, पॉइंट C हॅविंग कोऑर्डिनेट्स -1 and 0 इक्वल टू, याला आपण x1, y1 धरू अँड m इज हियर स्लोप ऑफ द AB. यूज हियर फॉर्म्युला y - y1 = m in bracket x - x1. y - y1 is 0 and m is 1/3 in bracket x - -1 means 1/3 x + 1 y - 0. Therefore y equal to x + 1 divided by 3. Therefore 3y equal to x + 1. Therefore x - 3y equal to -1. तर इथे आपल्याला हे एक इक्वेशन मिळालेले, x - 3y equal to -1. इक्वेशन 2. या दोन्हींचा आपल्याला इथे वापर करून x आणि y काढायचे. 2x + y equal to 2x - 3y equal to -1. इथे एक आपल्याला डिलीट करायचा x किंवा xचं टर्म किंवा yची, तिथे आपण 2 ह्याला मल्टिप्लाय करू आणि मायनस करू नंतर. मग याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 2x - 6y equal to -2. हे आणि हे इक्वेशन कन्सिडर करायचे. 2x - 6y 3 × 2 6 आणि 2 × -1. तर इथे मायनस करू, 1 - 3 इक्वेशन 1 - 3. 2x + y equal to 2, 2x - 6y equal to -2. इथे मायनस करायचं आहे, मग सगळा साईन चेंज करायचा आहे. मग 2 कट होतील, मग 7y 1 + 6 7y आणि इथे 4. Therefore y equal to 4/7. y ची व्हॅल्यू काढली, त्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये y equal to 4/7 ठेवायचे. तर या इक्वेशनमध्ये ठेवू आपण पुट y equal to 4/7 इन इक्वेशन 2. ह्या इक्वेशनमध्ये ठेवू. मग x - 3 × y is 4/7 equal to -1. मीन्स x - 12/7, 3 × 4 12, 12/7 -1 means 7x - 12 equal to -7. Therefore 7x equal to -7 + 12 means 5. 7x equal to 5. Therefore x equal to 5/7. तर इथे x equal to 5/7 and y equal to 4/7 are the coordinates of the orthocenter of the triangle whose vertices are A, B and C. इथे आन्सर लिहू. x equal to 5/7 and y equal to 4/7.
coordinates of the orthocenter equal to 5/7, 4/7. Answer: coordinates of the orthocenter H are 5/7 or 4/7.